श्री संत ज्ञानेश्वर महाराज। संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते। ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्वज्ञानी आणि संतकवी होते। भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला। त्यांनी योगसामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले। आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाले। आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाचा गजर करत नामसंकीर्तनात दंग होऊन पंढरपूरला जातात। संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते। विठ्ठलपंत ते नंतर गाव लेखापाल होते। ते मुळात विरक्त संन्यासी होते। त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले। ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले, म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले। विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला। संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते। ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्वज्ञानी आणि संतकवी होते। भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला। त्यांनी योगसामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले। आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाले। आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाचा गजर करत नामसंकीर्तनात दंग होऊन पंढरपूरला जातात। संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते। विठ्ठलपंत ते नंतर गाव लेखापाल होते। ते मुळात विरक्त संन्यासी होते। त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले। ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले, म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले। विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला। विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना 4 अपत्ये झाली। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे। लहान वयातच वडिलांकडून 4ही भावडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले। त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले। एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्या काळी समाजाला मान्य नव्हतं। त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला। विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती त्यांनी केली, परंतु ब्राह्मणांमधील रूढिवादी घटक 1 इंचाची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते। शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठलपंतने केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असेल तर त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे। विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एक झोपडी बांधून राहू लागले। विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले। वाटेत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना निवृत्ती आणि त्यांची चुकामुक झाली। निवृत्ती 7 दिवस गहिनीनाथांच्या गुहेत राहिले। पुढे भावंडांची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेलं सर्व ज्ञान ज्ञानेश्वरांना दिले। त्याचवेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु केले। संन्याशाची मुले असे म्हणून त्यांच्यात समाजातील लोक अतिशय निष्ठुरपणे त्यांची हेटाळणी करीत असत। त्यांची केलेली विटंबना, उपेक्षा, हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे। त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जलसमाधी घेतली। त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजात स्थान मिळेल, परंतु तसे घडले नाही।
आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने 2 लहान भाऊ व बहिणीचे सांत्वन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले, परंतु विठ्ठलपंत यांच्या अनुपस्थितीत आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी या बेघर आणि निर्जन अनाथांसाठी दरवाजे बंद केले। त्यानंतर ही भावंडे परत आळंदीला गेली। तिथे गेल्यावर समाज त्यांचा स्वीकार करेल असे वाटले होते, परंतु असे झाले नाही। उलट त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या। पुढे ही भावंडे शुद्धीपत्र मिळविण्यासाठी पाटणला गेली। तिथे ब्रह्मसभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धीपत्र मिळाले नाही।